ओम नमः शिवाय. वेलकम टू ब्लेस्ड बाय महादेव 44. आपण बघत आहोत एक अशी सिच्युएशन ज्यामध्ये भगवंताने अनेक रेड फ्लॅग्स दाखवूनही ज्या लोकांवरती आपण प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवतो, श्रद्धा ठेवतो, तेच कसा करतात आपला प्रचंड मोठा विश्वासघात. 7 ऑफ कप्स म्हणजेच बॅकस्टॅबर्स जे प्रत्यक्ष डेव्हिल एनर्जी कॅरी करतात, आपल्याला कन्फ्युजनमध्ये टाकतात. जणू काही आपल्यावर त्यांची त्या क्षणी अशी भुरळ असते की आपल्यालाच त्या सिच्युएशनमधनं बाहेर पडायचं नसतं. त्यांना मात्र बघायचा असतो तो आपला डाऊनफॉल. पण ते प्लॅनिंग करत असताना भगवंत बघत असतो आणि तरीही ते कोणतीही कसर सोडत नाहीत आपल्यावर एकामागोमाग एक वार करण्याची. कारण त्यांनाही बघायला मजा येत असते की आपण कसे हतबल होतोय, उद्ध्वस्त होतोय. आपल्या आयुष्यात टॉवर मोमेंट आणून त्यांना आपल्याला चारही मुंड्यात चित करून अर्थात मरणासन्न झालेलं बघायचं असतं. त्यांना आपली ही अवस्था बघून एक आसुरी आनंद मिळत असतो आणि हा आनंद लवकरच संपतो कारण एक अंत जवळ येतो. हा अंत आपला नसून तो त्यांच्या कृत्यांचा असतो. कारण आता होतं ते डिवाईन इंटरव्हेन्शन थ्रू डिवाईन जस्टिस. काही काळ आपणही टाहो फोडून रडतो, मग पसरते ती नीरव शांतता. हळूच जुने क्षण आठवतो आणि लक्षात येतं की आपण का रडायचं. आपण तर निस्वार्थ प्रेम केलं आहे. झोप उडली पाहिजे ती त्या लोकांची ज्यांनी आपल्याला बॅकस्टॅब केलं आहे. आणि ते भगवंताकडे रुजूही झालेलं असतं. आता आपल्याला आपलीच किंमत कळते आणि आपण ते सर्व भुसकलेले सुरे एकामागोमाग एक काढून आपल्या सगळ्या जखमा भरून काढतो आणि आपण नवतेजाने चमकतो. तेच प्रेम आता आपण आपल्यावर करू लागतो. आता काळाचे चक्र बदलते आणि आपल्याला नव्याने आयुष्य जगायला मिळते. इथे लागतो कस आता आपल्या चांगुलपणाचा. कारण आता कोणताही कर्स न करता आपल्याला त्यांना फॉरगिव्ह करायचं असतं आणि कट ऑफ करून आयुष्यात पुढं जायचं असतं. आता आपण तयार असतो नवीन नात्यासाठी, पण आता मात्र आपण अतिशय चतुर झालेलो असतो. कारण इक्वल गिव्ह अँड टेक असेल तरच आपण एखाद्या रिलेशनमध्ये आता एंटर करतो. कारण आपण आता ओव्हरकेम केलेलं असतं कोडिपेंडन्सी, ॲडिक्शन, इमोशनल इम्बॅलन्स आणि असं बरंच काही. कारण आता आपण आलेलो असतो ते एम्परर किंवा इम्प्रेस एनर्जीमध्ये. स्टे ट्यून विथ अस फॉर मोर डिटेल्स. ब्लेस्ड बाय महादेव 44.